न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगणघाट विधानसभा आढावा बैठक। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शासकीय विश्रामगृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरद सहारे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुधीर कोठारी आणि कार्य अध्यक्ष वर्धा आशिष ठाकरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मयूर डफरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यावेळी वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शरद सहारे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की सर्व पदाधिकारी यांना जास्त प्रमाणात आपला पक्ष मजबूत करावा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त विजय प्राप्त करू, असं देखील ते बोलत होते। यावेळी सदस्य नोंदणीला शुभारंभ करण्यात आला। या सभेकरिता कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि हिंगणघाट विधानसभा अंतर्गत हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक तसेच नव मतदार सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात आज हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे विधानसभा अध्यक्ष दिनेशजी गुजरकर तसेच हिंगणघाट तालुक्याचे तालुका अध्यक्ष मोरेश्वरजी शेंडे, समुद्रपूरचे तालुका अध्यक्ष विनोदजी हिमवंत आणि या हिंगणघाट मतदार क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्ह्याचे, तालुक्याचे, जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आज या मीटिंगला उपस्थित होते आणि या मीटिंगच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो की पंचायत समिती, या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही जोमाने काम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जास्तीत जास्त सदस्य आपण निवडून आणू याची सुरुवात या माध्यमातून केल्या जात आहे। बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। कुसमाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे। येवला तालुक्यातील कुसमाड येथे 5 दिवसानंतर नळांना पाणी येत असून येणारे पाणी देखील पुरत नाही। त्यात काही ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्या थकल्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वच गावाचा पाणी पुरवठा बंद केला आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले।
जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आमची शासनाला ही विनंती आहे की आमचा पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा, वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीची दर थोडी कमी करावी. कारण गावठाणाच्या विहिरीची नायगाव परिसरात विहीर आहे गावच्या ग्रामपंचायतीची, त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथल्या पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि 38 गावाचा पाणी पुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तो आम्ही भरायला तयार आहे. पण गावठाणाची जी विहीर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो, म्हणून शासनाने निर्णय घेऊन आमचा थोडा आकार कमी करावा आणि आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत आणि थोडा भरपूर करावा हीच विनंती, बाकी दुसरं काही नाही. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. काळी कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे, रुपाली चाकणकर. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिले आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. त्या टवाळखोर यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले. बरेच गोष्टी समोर येतील. जो यात दोषी आढळले जाईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्या टवाळखोरांनी व्हिडिओ काढला. गार्डने त्यांना खाली आल्यानंतर हटकले होते. यापूर्वी त्या टवाळखोरांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ही लोक माणसांच्या कळपातील विकृती आहेत. यांचे चेहरे आता समोर आणली पाहिजे. काळी कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे. ही विकृती कमी झाली पाहिजे. मुख्यमंत्री, आयोग, पोलीस नक्की दखल घेतली जाईल. मीडिया ट्रायल न करता पोलीस कारवाई करत असतील तर त्यांना सहकार्य केले पाहिजे. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे PI मोहिते यांच्याशी संपर्क केला आणि यामध्ये यातला जो टवाळखोर आहे त्याच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत आणि आता सुद्धा गुन्हा नोंद होतोय. गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर पोलिसांचं पथक देखील रवाना झालंय. या टवाळखोरला आपण तातडीने आता ताब्यात आतापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे. पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, CCTV कॅमेरे असतात. या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल. यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल. यामध्ये शुक्रवारी ही घटना घडली आहे. रात्री 9 वाजता यात्रेच्या दरम्यान जे आकाश पाळणा असतात त्याच्यामध्ये रक्षाताईंची मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि हा पाळणा जेव्हा पूर्ण गोल फिरत होता वरती गेल्यानंतर त्या पाळण्यामध्ये जी टवाळखोर मुलं बसली होती त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि काही फोटो काढले. ते गार्ड तिथं खाली उभा होता. गार्डला असं वाटत होतं की हे काही व्हिडिओ शूटिंग करतात. ते लवकर लक्षात आलं नाही पण खाली उतरल्यानंतर गार्डने त्यांना हटकलं. त्याच्यावरून त्यांची बाचाबाची झाली. गार्डने त्यांचा मोबाईल घेऊन त्यातले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्या टवाळखोरच्या ताब्यातून घेतलेले आहेत. त्याच्यावरती त्या दिवशी देखील तक्रार दाखल, म्हणजे आता त्या दिवशी शनिवार सुरू झाला आणि तक्रार दाखल झाली. आता FIR दाखल होतीये आणि त्याला अटक केली. तुम्ही म्हणताय तो टवाळखोर आहे, त्याच्यावर गुन्हे देखील दाखल आहे. असं असताना हिंमत परत छेड काढण्याची त्यांनी केंद्रीय मंत्र्याच्या हिंमत होते कमी झाला का? याच्यामध्ये त्यांनी यापूर्वी त्याच्यावर जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याची शिक्षा बघून तो बाहेर आलेला आहे आणि यानंतर त्यांनी जे कृत्य केले ते खरंच खूप लाजिरवाणं आहे. याच्यामध्ये त्याला कठोर शिक्षाही झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच वेळा हे आरोपी म्हणजे माणसांच्या कळपातली विकृती आहे, हिंस्र श्वापद आहेत, त्यांचे चेहरे दाखवण्यापेक्षा ही चेहरे आता समाजाला दाखवले गेले पाहिजेत की ही ती विकृती आहेत, ही ती जनावर आहेत, ही ती श्वापद आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने छेडछाड करणारे, महिलांवर अत्याचार करणारे असे कोणी असतील तर त्यांना काळ्या कपड्यात दाखवून त्यांचे चेहरे दाखले जातात काळ्या कपड्याने. ते न करता आता त्यांचे चेहरे दाखवावेत. म्हणजे ही किती निर्लज्ज लोक आहेत आणि ही माणसांच्या कल्पामध्ये राहून कशा पद्धतीने जनावरांसारखी वागतात हे दुनियाला समजलं पाहिजे. खऱ्या अर्थानं कारवाई होईल, कठोर शिक्षा देखील होईल, पण ही विकृती कमी झाली पाहिजे. याच्यासाठी निश्चितपणाने आम्ही पाठपुरावा करू. राज्याचे गृह विभाग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्य महिला आयोग असतील, त्या भागातील पोलीस देखील याच्याबाबत निश्चितपणाने कडक कारवाई करेल. पण राज्यात केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सेफ नाहीये, मग सामान्य महिलांनी आणि मुलींनी कुणाकडे बघायचं? मला असं वाटतं तुमचा प्रश्न विचारताना हा फार गोंधळ होतोय. केंद्रीय मंत्री सुरक्षित नाही म्हणून सामान्य महिला हे जे तुम्ही जे
वापरलं जाते वाक्य, त्याच्यामध्ये मला तुम्हाला आवर्जून एक दुरुस्ती करायची. स्वारगेटची घटना ही एका सामान्य मुलीच्या संदर्भात घडली. 9 वाजता तक्रार दाखल गेल्यानंतर 9 वाजता FIR दाखल होतीये. 10 वाजेपर्यंत सीसीटीव्हीचे फुटेज पाहून मुलीने जे आरोपीचे स्केचेस सांगितले ते स्केचेस घेऊन फोटोच्या आधारे 8 पथक लगेच रवाना होतात. ही सामान्य लोकांबाबत पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, याच्यामध्ये या घटना घडतात त्याच्यामध्ये मीडिया ट्रायल न करता खाकी वर्दीवरती कोणत्याही पद्धतीचं डाग न टाकता आपण खऱ्या अर्थानं ते जे काही कारवाई करत असतील त्याला आपण मदत करावी असं मला स्वारगेटच्या घटनेचा उल्लेख केला. कुठेतरी पीडित मुलीलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा पण चर्चा आता बातम्या सुरू झाल्या की सहमतीने त्या दोघांचे संबंध आले, नंतर पैसा मिळवला अशी देखील चर्चा होते. काय झालं? मला वाटतं आरोपीला कोर्टात हजर केलं होतं आणि 12 तारखेपर्यंतची PC आहे. तर आपण शेवटी न्याय देवता ठरवेल. समोर अनेक पुरावे येतील, प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्षनिदर्शी जे काही पुरावे सादर होतील त्याच्यावरून न्यायालयातनं आपल्याला सगळी सविस्तर माहिती समजेल. आत्ताच आपण कोणते निष्कर्ष काढायला नको. आणि यामध्ये आपण सगळेजण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या माध्यमातून देखील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. आणि नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? ठाण्यातील मेळाव्याच्या अगोदर संजय राऊत यांच्या घरी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते एकत्र येणार. लोखंडी रॉड गरम करून दिले चटके. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील घटना. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा येथे 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादातून अमानुष मारहाण करत लोखंडी रॉड गरम करत चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड यास पारद पोलीस ठाणे आणि LCBच्या पथकाने मोठ्या शिताफितीने पारद पोलीस ठाणे हद्दीतील कोदा या गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये आणवा येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे हा दर्शनासाठी गेला होता.
त्यावेळी आरोपी सोनू दौड याने कैलास सोबत जुना वाद उकरून काढला. त्यातून त्याच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर सोनूचा भाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ सुदाम दौड याच्या सांगण्यावरून सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड जळत्या चुलीमध्ये तापून त्या अतितप्त रॉडने कैलास याच विवस्त्र करून कैलासच्या अंगावर, मानेवर, दोन्ही पायांवर, पोटऱ्यांवर, मांड्यांवर सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे त्याच्या गुप्तांगावर आणि पृष्ठभागावर निर्दयीपणे चटके दिले. त्यामुळे कैलास गंभीररित्या जखमी झाला. ही सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्यांचे भांडण सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. उलट पक्षी बघ्यांची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे फोटो व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. खरं तर ही अतिशय संतापजनक बाब आहे. कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संदर्भात कैलास बोराडे यांच्या फर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू उर्फ भागवत सुदाम दौड दोघेही राहणार जानेफळ गायकवाड या दोन्ही भावांच्या विरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे भाऊ फरार होते. मात्र पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिक नेमाने आणि यांच्या पथक तसेच जालना विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक यांनी संयुक्तरित्या कारवाई करत दिनांक शनिवार 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आणवा परिसरातील कोदा शिवारातून सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाल्मिकी नेमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर, शिवाजी जाधव यांच्यासह जालना स्थागू शाणे मोठ्या शिताफितीने मुसके आवळून पारद पोलीस ठाण्यात आणून भोकरदन न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यामधील मुख्य आरोपी नवनाथ दौड हा अद्यापही फरार असून त्याच्या स्वतःसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे. सर, महाशिवरात्रीच्या दिवशी काही घटना घडली आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत, काय प्रकार आहे, काय सांगाल? मी API संतोष माने, पोलीस स्टेशन पारद येथे ॲज अ प्रभारी कार्यरत असून दिनांक 27/2/2025 रोजी फिर्यादीनामे कैलास गोविंदा बोराडे वय 36 वर्ष राहणार आलवा तालुका भोकरदन हे पोलीस स्टेशनला हजर आले. त्यांना पाठीवर तसेच पोटावर, मानेला तसेच पायावर गंभीर तऱ्हेने जाळून मारण्यात मारलं होतं. त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असता त्याच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक 26/2/2025 रोजी दर्शनासाठी कोदेश मंदिर आणवा शिवारातील मंदिरात गेले होते, महादेवाच्या मंदिरात गेले होते. तिथं त्यांचा वाद झाला. तेथील सुदाम भागवत दौड हा होता व त्याने जुन्या कारणाच्या भांडणावरनं, त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळत्या रॉडनी पायावर, मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला. याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा नंबर 40/2025 कलम 109(1), कलम 49, कलम 115(2), कलम 351(2) आणि 351(3) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात आरोपी नामे नवनाथ सुदाम दौड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांवर गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला दिनांक 1/3/2025 रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून 5 दिवसाचा पिछार न्यायालयाने दिलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपी क्रमांक 2 यांच्या आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानीखाली LCB आमची टीम सदर आरोपी क्रमांक 2 याचा शोध घेत आहे. तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली. सर, तो जो संशयित 2 नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतायत की मी गुन्हेगार आहे, नाही बाबा मी गुन्हेगार आहे, मला फसवल्या जात आहे. आमच्यात मिळालेल्या तपासपर्यंत त्यांनी फिर्यादीने दिलेल्या बयानानुसार, दिलेल्या तक्रारीनुसार
आरोपी क्रमांक जो 1 आहे नवनाथ सुदाम दोड याचा आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरनं मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे. सदर आरोपीचा काय रोल आहे, त्यांनी CDR SDR काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा दिली आहे का, याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद संपन्न. मागच्या काही घटनांवरून असं वाटतं की गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का असा प्रश्न आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. मुक्ताईनगरमध्ये जी घटना घडली संतापजनक आहे, त्याचा निषेध करतो. मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं आहे. आता तरी गृहमंत्र्यांनी तोंड उघडावे, त्यांची जबाबदारी घ्यावी. पूर्णवेळ गृहमंत्र्यांनी राज्याला द्यावा. गृहमंत्री बेताल वक्तव्य करतो. एकामागे एक घटना घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे. राज्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली, याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी. केस गळती प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, प्रशासनाने दौरे केले. आरोग्य मंत्री यांनी देखील पाहणी भेट दिली. त्यांच्या मार्फत शोध लागेल याची अपेक्षा होती, मात्र काही शोध लागला नाही. पालकमंत्री काही बोलले नाहीत. प्रशासनाने काही केलं नाही. मात्र डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी त्याचा शोध लावला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने आले आणि चौकशी केली. तेथील गव्हाची तपासणी केली असता त्यात काय आढळली ती प्रशासनाला सूचना दिली. मात्र बाविस्करांची टिंगल टवाळी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी डॉक्टरांचा अहवाल खोटा असल्याचं सिद्ध करावे, आव्हान आहे त्यांना. मंत्री महोदयांचा सार्वजनिक वितरणी प्रणाली हा आवडीचा विषय आहे, त्यामुळे ते पाठराखण करत असतील. त्यांनी हा गांभीर्याने विषय घ्यावा आणि न्याय द्यावा. ICMRचा अहवाल आला आहे, आता तरी जाहीर करावा. गहूचं प्लॉट पास करणारे जे असतील त्यांच्यावर कारवाई करावी. उमेश फटाड हत्या प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, बुलढाणामध्ये काही आका आहेत. अवैध धंदेवाले, रेतीवाले, अवैध तस्करी थांबवण्यासाठी तहसीलदारांनी नाली खोदली. मात्र बुलढाणामधील आकाने पुन्हा दाबली. अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर गाड्यांवर छावा लिहिले असून हा संभाजी महाराजांचा अपमान आहे. टोळीयुद्ध होऊ नये हे पोलिसांनी पाहावे. हप्तेवाढीसाठी विधानसभेत आवाज उठवला आणि काही दिवस वारली बंद राहिले. बुलढाणाचे वासेपूर करायचे आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पाहुयात यावेळी विविध मुद्द्यांवर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले ते. त्यांनी आपला प्रश्न आहे तो आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वाटतो वर्गणी. मात्र हा बुलढाणा जिल्ह्यातील नाही तर सदरचा प्रश्न हा महाराष्ट्राचा आहे आणि देशाचाही आहे. तो म्हणजे काय तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये, काही खेड्यांमध्ये टकलं पडण्याच्या घटना घडायला लागल्या आणि बघता बघता ही बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. प्रशासनाने काय केलं तर पथकामागे पथकं आली, दौरे झाले. मात्र कशामुळे झालं याचा शोध जो आहे हा जिल्हा यंत्रणेकडून लागला नाही. योगायोग आपले स्थानिक लोकसभेचे जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, ते आरोग्य विभागाचे, आयुष विभागाचे मंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून याचा लगेच शोध लागेल ही एक अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही फोल ठरली आणि त्या संदर्भात पथकामागून पथकं आणणं याच्या पलीकडे काही काम हे भारत सरकारकडूनही झालं नाही, महाराष्ट्र सरकारकडूनही झालं नाही. पालकमंत्र्यांनी देखील या संदर्भात कुठली भूमिका घेतली नाही. जिल्हा प्रशासनानेही देखील वाऱ्याला लाथा मारण्याच्या कामं केलीत. आणि अशा परिस्थितीत बुलढाण्याचे सुपुत्र आणि पद्मश्री आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी त्या ठिकाणी जाऊन धडपड केली. डॉक्टर बावस्कर
हे काही पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यातल्या कोणत्या महत्वाच्या विषयावर त्यांनी हात घातला असं नाही. ते यापूर्वी खारपान पट्ट्यामध्ये किडनीच्या आजाराच्या अनुषंगाने त्यांनी त्याचं संशोधन केलं, त्यांनी त्याचे पाण्याचे नमुने तपासले, ते एका निष्कर्षापर्यंत ते त्या ठिकाणी घेऊन गेले. अनेक कार्यकर्ते आमच्यासारखे इतरही त्यांनी त्या अहवालाचा आणि इतर गुणवत्तापूर्ण पाण्याच्या अनुषंगाने तो मुद्दा उचलला, राष्ट्रपतींपर्यंत आपण घेऊन गेलो आणि त्या ठिकाणचं भूगर्भातील पाण्याऐवजी सरफेस वॉटर मिळण्याच्या अनुषंगाने आणि वान प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यामध्ये जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मैलाचा दगड हा डॉक्टर हिम्मतराव भावस्करांचा राहिला आहे. दुसरा जो हिम्मतराव भावस्करांनी सैलानी या ठिकाणी जो दवा दुवा प्रकल्प चालतो त्या संदर्भातही त्यांनी आपलं संशोधन आणि आपली त्या ठिकाणची जी प्रोसिजर आहे ती कशी असली पाहिजे सुनिश्चित केलं. मी 3 संदर्भ यासाठी देतो की आंतरराष्ट्रीय जे जर्नल असतं लँडसेट ज्याला म्हणतात त्या लँडसेट जर्नलमध्ये 3 पेपर हे बुलढाणा जिल्ह्याचे प्रकाशित झालेले डॉक्टर हिम्मतराव भावस्करांच्या 38 पैकी. लँडसेटमध्ये एखादा कागद जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा जागतिक दर्जाच्या या सगळ्या असणाऱ्या या प्रबंधामध्ये आणि या पेपरला एक संशोधन म्हणून त्या ठिकाणी मान्यता आपसूक मिळत असते आणि संशोधन म्हणून मान्यता मिळाल्यानंतर जगभरातील सर्व संस्था त्याला आपल्या दप्तरी ठेवतात आणि त्याला प्रासंगिक संदर्भ म्हणून वापरतात. त्यामुळे हा संदर्भ आहे, हा नुसता कुठे प्रसिद्धी करता कुठे पब्लिश होण्याकरता केलेला खटाटोप नाही. ही पार्श्वभूमी या पूर्वी डॉक्टरांचे असणार हे दोन होते. त्यानंतर स्पायरल सेरेब्रल अटॅक्सिया एक जेनेटिक डिसऑर्डर होती. या जेनेटिक डिसऑर्डर मध्ये अपंगत्व प्राप्त होतं, त्याचा देखील एक अहवाल हा त्यांच्याकडून आला. असे 3 पेपर या आधीच डॉक्टर हिम्मतराव भावस्करांचे पब्लिश झालेत. ते माझे जवळचे आहेत, माझे आप्त आहेत. या 3 पेपरमध्ये माझी एक सहकारी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जी भूमिका राहिली आहे त्याचा हवाला देत मी हे सांगत नाही, कारण जिथे लँडसेटमध्ये पेपर पब्लिश होतो तो निर्विवादपणे तो संदर्भ असतो. अशा हिम्मतराव भावस्करांनी स्वतःच्या खर्चाने ते आलेत, ते तिथे गेले, त्यांनी सगळी प्रश्नावली केली, त्यांनी तिथे चौकशी केली आणि चौकशीतून केल्यानंतर तो एक विशिष्ट लॉटचा आलेला जो गहू आहे त्याची तपासणी केली. तो गहू धुतल्यानंतर त्या धुतलेल्या पाण्याचं तपासणी केली. त्या पाण्यामध्ये त्यांना कुठलाही दोष आढळून आला नाही. मात्र गव्हामध्ये धुतलेल्या आणि बिना धुतलेल्या दोन्ही गव्हांमध्ये त्यांना त्या ठिकाणी जो काही दोष आढळून आला त्यानुसार त्यांनी त्यांचं जे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची जी नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद संपन्न. संजय शिरसाट म्हणाले, आज नाशिकला जागतिक धम्म परिषद होत आहे. मला सकाळी उपस्थित राहू शकलो नाही, त्यामुळे आता आलो आहे. मोर्चा परभणीवर संजय शिरसाट म्हणाले, सूर्यवंशी कुटुंबाला सर्व सरकारचा पाठिंबा आहे. अवघ्या 80 दिवसात आरोपपत्र कोर्टात जात आहे. बीड किंवा परभणी या प्रकरणात हलगर्जीपणा होणार नाही. दानवे धमकीवर संजय शिरसाट म्हणाले, आमदारांना धमकी देणे योग्य नाही. चेंबूर दारू पार्टीवर ते म्हणाले, अशा घटना घडली असेल तर योग्य नाही, दोषींवर कारवाई होईल.
महिला अत्याचार प्रकरणावर संजय शिरसाट म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना तोच न्याय आणि मंत्र्यांच्या मुलींना तोच न्याय असेल. राजकारण करणे यात योग्य नाही. सरकार काम करत आहे. अत्याचार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होईल. छेडछाड करणाऱ्यांना भर रस्त्यात फोडले पाहिजे ही आमची भूमिका आहे. संजय राऊतवर संजय शिरसाट म्हणाले, आमच्याकडे गँग आहे, त्यांच्याकडे हम दो हमारे दो अशी स्थिती आहे. पालकमंत्री पदावर ते म्हणाले, उद्या अधिवेशन आहे, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेईल. अधिकृत घोषणा लवकरच होईल. दमानिया प्रकरणावर ते म्हणाले, त्या मोठ्या आहे, मी बोलू इच्छित नाही. मुंड्यानी कोकाटे यावर ते म्हणाले, अधिवेशनात बोलण्यासारखं विरोधकांकडे काही नसल्याचं ते म्हणाले. नाशिक ठाकरे गटावर संजय शिरसाट म्हणाले, ठाकरे यांच्या शिवसेनेला राज्यात गळती लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यामध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. कारवाई सुद्धा आज नाशिकला जागतिक धर्म परिषद होते. सकाळी मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही, म्हणून आज सर्व भिक्खू संघाला तसंच रामदास आठवले आणि ज्यांनी ही परिषद आयोजित केली त्या सर्वांना भेटण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. एक चांगली परिषद या ठिकाणी होते आणि देशभरातून नाही तर जगभरातले लोक या ठिकाणी आले, म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या नाशिकला आलो. सर, आपण जर बघितलं तर परभणीचं जे हत्याकांड आहे स्वप्न सूर्यवंशी ते कस्टडीत असताना मारहाण झाल्याचा मृत्यू जो आहे तो त्यांच्या घरच्यांकडनं करण्यात आलेला आहे. ते कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. ते पुन्हा आता नाशिक पासून जो मोर्चा स्थगित झाला होता तो आता पुन्हा नाशिक पासून सुरू करता येईल, मुंबईकडे कूच होत आहे. सूर्यवंशी कुटुंबाला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यामध्ये सर्व कारवाई सुद्धा त्या धर्तीवर होते. उद्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा परभणीचा सुद्धा विषय, बीडचा सुद्धा विषय निघणार आहे आणि सरकारची भूमिका तुम्ही पाहिली असेल, कोणताही कोणालाही पक्षपात नाही, जातीवाद नाही. आरोपी जो कोणी असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकार ते करत आहे. 80 दिवसात, अवघ्या 80 दिवसामध्ये आरोपपत्र कोर्टात जाणं ही घटना तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळत. आणि जो तिथलचा डॉन होता त्याला मुख्य आरोपी केलेले. म्हणून सरकार परभणी असेल किंवा बीड असेल, मस्साजोग असेल, या प्रकरणात कुठे हलगर्जीपणा कुणाकडून होऊ देणार नाही आणि जो करेल त्याच्यावर कारवाई सुद्धा करेल. सर, एक संतोष दानवे जे आहेत भाजपचे आमदार, त्यांच्याकडनं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली. आमदारांनी अशा धमकी देणं मला वाटतं योग्य नाही. सरकारमध्ये असताना आपण आपली भूमिका ही आपल्या वरिष्ठांकडे जरी कळवली तरी त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्या अधिकाऱ्यांनी जर ऐकलं नाही तर त्याला योग्य तो पनिशमेंट ज्याला काय करता येईल ते सरकार करेल. मुंबईत चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. आपल्या पक्षाच्या शाखा कार्यालयामध्ये दारू पार्टी सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, बाळासाहेब ठाकरेंचा असे विविध फोटो आहेत. शिंदेचा पण फोटो आहे पाठीमागे आणि आमदार त्या घटनेबद्दल मला कल्पना नाही, पण अशी घटना जर घडलेली असेल तर ती दुर्दैवी. शिंदे गटाच्या कार्यालयात अशी जर घटना घडली असेल तर ती दुर्दैवी आणि अशी घटना ज्यांनी कुठे केली असेल त्याला पक्ष योग्य त्याची दखल घेईल आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा करेल. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहे, मंत्र्यांच्याच मुलीची छेड जळगावमध्ये काढलेली आहे असं महाराष्ट्रामध्ये मुलीच्या छेडछाडचं प्रकरण असेल, बलात्कारचे प्रकरण असेल, मग ती मंत्र्याची मुलगी असो किंवा कोणत्या सर्वसामान्याची मुलगी असो, त्याला सर्वसामान्य महिलेला सुद्धा तोच न्याय आणि मंत्र्याच्या मुलीला सुद्धा तोच न्याय. परंतु असे घटना जे करतात ते चांगल्या मनोवृत्तीचे तर नाहीच नाही, विकृत मनोवृत्तीच्या या लोकांना चांगला धडा देण्याचं काम सरकार जरूर करेल. मी मागेही अनेक वेळा सांगितलं की अशा नराधाम असेल किंवा असे छेडछाडचे प्रकार करणारे जे असेल त्यांना रस्त्यावरच फोडलं पाहिजे, रस्त्यावर त्यांना मारलं पाहिजे, ही माझी तर वैयक्तिक भूमिका आहे. संजय राऊत विरोधक या गोष्टींवरती टीका करतात की केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जर छेडछाड होत असेल तर सामान्य प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही. छेडछाड करणारे कोणत्या वर्गाचे, कोणत्या जाती धर्माचे हे आम्ही पाहत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करा ना. त्यांना आपण आरोपीला अटक करायचं काम आपण केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक ह्याच्यामध्ये जर आपलं राजकारण घुसवायचं ही पद्धत योग्य नाही. त्यांचं म्हणणं असं की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी केंद्रीय मंत्र्याची असली म्हणून काय झालं, सर्वसामान्याची मुलगी काय मुलगी नसते.
तिला इज्जत नसते? तीच असुरक्षित असताना असं नसतं कधी. हे हे जे काही लोक असतात, ते अशा घटना करणारे जे लोक असतात त्या ठाण्यातील मेळाव्याच्या अगोदर संजय राऊत यांच्या घरी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते एकत्र. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. एकामागे एक राजीनामे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. हर्षवर्धन सपकाळ. एकनाथ शिंदे आणि अमित शहा भेट सामना दावावर ते म्हणाले, सध्याचे जे महाराष्ट्रातील सरकार आहे ते सत्तेसाठी आलेले युती सरकार आहे. केवळ सत्ता ही ध्येय डोळ्यासमोर ठेवून आलेले आहेत. जनतेच्या कामाचा मुलाबजा त्यांनी दिला. मात्र सत्तेसाठी एकत्र आलेली ही मंडळी आहे. ही गँग ऑफ सत्ता आहे. त्यामुळे कधी शिंदेसेना नाराज तर कधी राष्ट्रवादी नाराज. मान अपमान स्तुती करायला जाणे महायुती सत्तेत असेपर्यंत हाच खेळ बघावा लागणार आहे. लाडकी बहीण योजनेवर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मत मिळवण्याच्या अनुषंगाने ही योजना आणली होती. याआधी लाभ दिलाय त्यांना चुकीचा लाभ दिला असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी याचा लाभ दिला त्यांच्या पगारातून ही वसुली करण्यात यावी. करुणा मुंडे फेसबुक पोस्टवर ते म्हणाले, नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा कधी होईल हे माहिती नाही. मात्र महायुती सरकारमधून पहिली कुणाची विकेट जाते हे बघायचे आहे. करुणा मुंडे फेसबुक पोस्टवर ते म्हणाले, धनंजय मुंडे राजीनामा झाला. एकामागे एक राजीनामे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींची छेड प्रकरणावर ते म्हणाले, हा प्रश्न गंभीर असून मागील 15 दिवसांपासून सरकारला विचारता आहे. राज्य कारभार चालवत असताना राज्य घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा प्रश्न विचारत आहे. काशीराम कोतवाल जेव्हा राज्यावर होता तेव्हा अशाच घटना घडत होत्या. त्यामुळे अपयशी गृहमंत्रींवर ते म्हणाले, अपयशी गृहमंत्री आहेच आणि असंवेदनशीलतेकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत करावा असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. पाहुयात यावेळी विविध मुद्द्यांवर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले ते. रोल का रोल दादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आज पहाटेच दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि ते अस्वस्थ आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील तक्रार अमित शहांकडे केलेली आहे. अशा पद्धतीची असा दावा जो आहे हा सामनामधून संजय राऊतांनी केला आहे. पुन्हा त्यांनी असं म्हटलंय की अमित शहानी त्यांना भाजपामध्ये समर्पित होण्याचा देखील सल्ला दिलेला आहे. जेव्हा विचारांनी काही पक्ष काम करतात आणि विचारांच्या माध्यमातून सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून एक अपेक्षा असते.
मात्र सध्याचं महाराष्ट्रातील जे सरकार आहे सत्तेकरता आलेलं स्थापित झालेली ही युती आहे आणि केवळ सत्ता हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आलेली आहे. यापूर्वी विचारांसाठी सत्ता एकत्रित आलेल्या आहे, काही मतभेद झाले, कुठे वैचारिक झालं, त्यातून पक्ष फुटलेले आपण ऐकलेले आहेत. मात्र विकास कामं आम्हाला जनतेची कामं करायची आहे. सत्ता हवी. जनतेच्या कामाचा मुलामा त्यांनी दिला, मात्र सत्तेसाठी एकत्रित आलेली सर्व मंडळी आहे आणि ही गँग ऑफ सत्ता आहे. आणि आता हा जो खेळ आहे हा हे सरकार सत्तेवर असेपर्यंत हा बघावा लागणार आहे. कधी राष्ट्रवादी नाराज, तर कधी शिंदे सेना नाराज, तर कधी आतले पक्षातील नाराज. त्यामुळे हा मान अपमान, राजी नाराजी आणि अस्वस्थता आणि शेती करायला जाणे हे आपल्याला आता सगळेजण ही सत्ता, ही महायुती सत्तेत असेपर्यंत हाच खेळ बघावा लागणार आहे. Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सह्याद्री अतिथीगृहावर चहा पाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात. देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील SMW इस्पात कंपनीच्या कामगारांचे धरणे आंदोलन. देवळी येथील औद्योगिक वसाहतीत SMW इस्पात कंपनीच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कंपनी समोर संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले आहे. कामगारांना किमान वेतन प्रमाणे वेतन मिळावे, कामगारांची ड्युटी 8 तासांची असावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं इंजिनियर तुषार उमाळे, प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड यांनी सांगितले. कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. कामगारांना जे जबरदस्तीने 12 तासाची त्यांना ड्युटी करायला लावत आहे ती रद्द करून 8 तासाची ड्युटी असावी व 12 तासाची ड्युटी आहे ओव्हर टाइम जो तो ऐच्छिक असावा आणि त्याची डबल ड्युटीचे पैसे त्यांना देण्यात यावे. त्याचबरोबर बोनस आहे, HRA आहे, लिव्ह विथ वेजेस आहे, या सुद्धा मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे. त्याचबरोबर जे कामाचे दिवस आहे 30चे 30ही आहे ते रद्द करून 26 दिवसाचं काम असावं. 4 दिवसाच्या त्यांना महिन्यातनं म्हणजे साप्ताहिक सुट्टी असावी, ही पण आमची त्याच्यामधली एक प्रमुख मागणी आहे. काही लोकांना कॅशमध्ये वेतन दिल्या जात आहे ते रद्द करून लोकांना खात्यामध्ये त्यांनी सॅलरी दिली पाहिजे. त्याचबरोबर प्रोव्हिडंट फंड आणि ESICचा जो एम्प्लॉयरचा शेअर आहे तो सुद्धा एम्प्लॉईच्या खात्यातून कपात होत आहे, तो एम्प्लॉयरने भरला पाहिजे. हे सुद्धा याच्यातली एक प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर यांना सेफ्टी इक्विपमेंट जो आहे ते सुद्धा दिले पाहिजे. यासारख्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या माध्यमातून देवडीच्या SMW इस्पात कंपनीच्या विरोधात कालपासून आम्ही बेमुदत या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत. आता एका मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलींचं काय? जालन्यातील महिलांचा संताप. स्वारगेट अत्याचाराची घटना ताजी असतानाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याची घटना जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेत घडलीये. एका मंत्र्यांची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलींचं काय, असा संतापजनक सवाल
जालन्यातील महिलांनी व्यक्त केलाय। तसेच राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असून पोलिसांकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसतंय। याविषयी गृह विभाग काळजी करत नसून झोपा काढते का असा सवाल उपस्थित होतोय। मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची छेड प्रकरणातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जालन्याच्या महिलांनी केली आहे। तसेच राज्याचे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी देखील यावेळी महिलांनी केली आहे। मला सांगा की आता नुकतीच जे आहे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आलेली आहे आणि ती अद्याप आरोपीला अटक नाहीये, काही नाही। राज्यामध्ये काय चाललंय? राज्यामध्ये मेन गोष्ट सुरक्षा महिलांची नाहीच आहे। आज सुरक्षावर असं बलात्कार होतात, अत्याचार होऊ लागले तिथे नाही तिथे। जळगावला 30 घटना झालेली आहे आणि कुठं पण बघितलं हेच चालू आहे, पण पोलीस शासनाला लक्ष द्यायला पाहिजेत ना। कुठलेही लक्षण दूर केलेले आहे, कोणत्याही महिला सुरक्षित नाहीये। आज आमच्यासारख्या सुरक्षा महिलांचं काय होणार आहे? आम्ही पण काय आज सामाजिक महिला आहे, कुठं बी प्रॉब्लेम होऊ शकतो। आम्ही जातोय, सगळ्यांना मदत करतोय, महिला असो जेंट्स असो, कुठून फोन येतात। अशा एरियामधून फोन येतात की त्या एरियामध्ये कोणत्याही महिला जाऊ शकत नाही। आम्ही तिथे जाऊन सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पण हे असं काम पोलीसवाल्यांचं आहे, त्यांनी काम करायला पाहिजेत ना। अशी त्यांना पकडावं त्यांनी आणि त्यांना अशी सजा द्यावं की त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। आज महिला आज सुरक्षित नाहीये कुठली पण, तर यांनी लक्ष ना काळजी करतात आहे का झोपा घेतात का? हे यांना लक्ष द्यायला पाहिजेत ना। महिलांवर काय होतं काय नाही, महिला सोबतच अत्याचार होत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, न्याय कुठे भेटत नाहीये आणि आतापर्यंत ते गुन्हेगार अटक झालेले नाहीये। त्यांना एवढीच विनंती करते पोलीस मित्र मंडळांना की बाबा लवकरात लवकर त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा देण्यात यावं। सरकारकडे काय वाटतं? सरकारने बी लक्ष द्यायला पाहिजेत ना। सरकार बी दुर्लक्ष करत आहे, लक्ष द्यायचं त्यांचं पण काम आहे ना। आज ते लक्ष देतील तरच महिला सुरक्षित राहतील, महिला कुठलीही सुरक्षित नाहीये आणि सरकारला एवढीच विनंती करते लवकरात लवकर की ते आरोपी आहे त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा मिळावं त्यांना। केंद्रीय मंत्रीची मुलगी होती, आज त्यांच्यासाठी एवढं होतं, त्यांच्यावर असं होतंय, आमच्यावर तर कधी काही होऊ शकतं महिलांवर। बाकीच्या महिला गोर गरीब आल्या सगळ्या, आज एवढ्या मोठ्या महिलांच्या मुलीवर असं होतंय, आमच्या सारख्यांचं काय होणार आहे? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार, मी सतीश रुपते। आपण पाहतात BBS न्यूज नेटवर्क। नेहमीप्रमाणे आपण काही वेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो। आजचा विषय आहे हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने नामदेव ढसाळ, पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता आक्षेपार्ह ठरवली आहे आणि याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी युनायटेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तानसेनभाई नानावरे आहेत। दादा, आपलं BBS न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत। जय भीम। तर विषय असा आहे की सेन्सर बोर्डाने नामदेव ढसाळ यांची जी कविता आहे ही आक्षेपार्ह ठरवली आहे आणि नामदेव ढसाळ हे कोण आहेत हे त्या जो कोरटकर आहे त्या कोरटकरला माहितीच नाही असं तो म्हणतोय। तर काय याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया आहे? आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते
माननीय बनसोडे यांनी हल्ला बोल नावाचा चित्रपट पूर्ण केला आणि चित्रपट परीक्षण मंडळ ज्याला आपण सेन्सॉर बोर्ड म्हणतो त्यासाठी संमतीला पाठवलं असतं. त्या सेन्सॉर बोर्डाने त्या चित्रपटातील नामदेव ढसाळांची कविता अश्लील आहे म्हणून ती वगळण्यात यावी अशा प्रकारची सूचना केली. ती करत असताना देवळा एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्याचा नवा आयाम. सोसायटीच्या विविध उपक्रमातून शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करण्यात येत आहे. संस्थेचे शिल्पकार कैलासवासी टी.के. पाटील यांच्या दूरदृष्टीतून 1944 मध्ये या संस्थेची स्थापना झाली, तर 1978 मध्ये कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना झाली.